राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे सरकार स्थापन करणं असेल, कुणाला पाठिंबा द्यायचा असेल, पक्षातील महत्त्वाचे निर्णय असतील किंवा अजून काही, हे सगळं होत असताना प्रकर्षानं समोर येणारं तसंच केंद्रीय राजकारणात महत्त्वाचं मानलं जाणारं नाव म्हणजे प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेल माजी केंद्रीय मंत्री, संसदेतील ज्येष्ठ आणि अनुभवी खासदार, शरद पवारांसह सर्वपक्षीय नेते, उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील बड्या लोकांसोबत अतिशय जवळचे संबंध असलेले नेते आहेत. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे जन्मलेले प्रफुल्ल पटेल पुढे गोंदियात नेमके कसे आले आणि महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एवढे महत्त्वाचे नेते कसे झाले, त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता, याबाबत अनेकांना कमालीची उत्सुकता आहे. याबाबतच आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय इनसाइड जंक्शन. दिवंगत नेते आणि उद्योगपती मनोहरभाई पटेल आणि कांताबेन पटेल यांच्या पोटी प्रफुल्ल पटेल यांचा जन्म झाला. मनोहरभाई पटेल मूळचे गुजरातमधले, मात्र व्यापारासाठी फिरत फिरत ते महाराष्ट्रातील गोंदियामध्ये आले आणि पुढे तिथे स्थायिक झाले. अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या मनोहरभाई पटेल यांना फार शिक्षण पूर्ण करता आलं नाही, मात्र स्वकष्टानं त्यांनी स्वतःला उभं केलं. गोंदियामध्ये सुरू केलेल्या बिडी व्यवसायाच्या जोरावर ते यशस्वी उद्योजक आणि उद्योगपती झाले. त्यांनी बिडीसह औषध निर्माण, वित्त, पॅकेजिंग अशा विविध क्षेत्रात प्रवेश व्यवसाय केला. हा समूह CJ ग्रुप म्हणून ओळखला जातो. मनोहरभाई पटेल यांचे देशातील त्या वेळच्या सगळ्या मोठ्या नेत्यांसोबत अतिशय घनिष्ठ असे संबंध होते, मात्र त्यांचं अकाली निधन झालं. मनोहरभाई पटेल यांच्या निधनाच्या वेळी प्रफुल्ल पटेल केवळ 13 वर्षांचे होते. पुढं प्रफुल्ल पटेल वडिलोपार्जित व्यवसायाचा डोलारा सांभाळत राजकारणात आले. त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही काँग्रेस पक्षातून झाली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांच्या आग्रहानं राजकारणात आल्याचं प्रफुल्ल पटेल सांगतात. वयाच्या 28व्या वर्षी ते गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाले. पुढे 1991 साली तरुण वयात 33-34व्या वर्षी ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले आणि त्यांच्या संसदीय राजकारणाला इथून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत कधी लोकसभेत तर कधी राज्यसभेत सलग 35 वर्ष ते खासदार आहेत. एवढा दीर्घकाळ संसदेत असणारे फार कमी नेते आहेत. 1991, 1996 आणि 1998 अशा अनुक्रमे 10व्या, 11व्या आणि 12व्या लोकसभेत ते भंडारा येथून सलग 3दा खासदार झाले. पुढे 2009 मध्ये ते चौथ्यांदा भंडारा येथूनच लोकसभेवर निवडून आले. 2014 मध्ये त्यांनी शेवटची लोकसभा निवडणूक लढवली, मात्र तत्कालीन भाजप उमेदवार आणि आज काँग्रेस नेते असलेले नाना पटोले यांनी त्यांचा मोठा पराभव केला. 2000 आणि 2006, 2014, 2016, 2022 आणि 2024 असे 6 वेळा ते राज्यसभेवर निवडून आले. यातील काही टर्म 6 वर्षांच्या तर काही त्यापेक्षा कमी होत्या. दरम्यान 1999 साली शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी काँग्रेसला रामराम ठोकत प्रफुल्ल पटेल देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले. 2004 साली केंद्रात UPAचं सरकार आलं. या सरकारमध्ये प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री झाले. त्यांच्याकडे या खात्याची स्वतंत्र जबाबदारी होती. पुढे 2011 ते 2014 मध्ये त्यांच्याकडं अवजड उद्योग खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी आली. त्यांची मंत्रिपदाची कारकीर्द अनेक अर्थाने चर्चेत राहिली आणि आजही आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे सुद्धा अनेक गंभीर आरोप झाले. यावर बोलताना दिल्ली स्थित ज्येष्ठ पत्रकार उमेश कुमार म्हणतात, नागरी विमान वाहतूक मंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झाले. त्यांनी एअर इंडिया कंपनी दिवाळखोरीत काढली, विदेशी विमान कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, असे आरोप त्यांच्यावर झाले. आधी CBIने काही प्रकरणांची चौकशी केली. काही दिवसांपूर्वी EDनं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली. मुंबईच्या वरळी भागातील टॉवरमध्ये इक्बाल मिर्ची आणि त्याचे नातेवाईक पार्टनर असल्याचे आरोप झाले. नंतर ते प्रकरण रद्दबातल केलं गेलं. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्यावरील आरोप वेळोवेळी फेटाळले. यापैकी बरेच आरोप अजूनही सिद्ध झालेले नाहीयेत. दीर्घकाळ राजकारणात असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी राजकारणासह उद्योग, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही भरीव योगदान दिलं. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे ते दशभराहून अधिक काळ अध्यक्ष राहिले. जागतिक पातळीवर प्रतिष्ठेच्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फुटबॉल फेडरेशन म्हणजेच FIFAचे ते सदस्य होते. राजकारणात घोडदौड करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रफुल्ल पटेल महत्त्वाच्या हुद्द्यावर येत राहिले.
आधी कोषाध्यक्ष, नंतर सप्टेंबर 2022 मध्ये उपाध्यक्ष आणि जून 2023 मध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांची पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली. या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे 2 गट पडले. यावेळी मात्र शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे पटेल अजित पवारांसोबत गेले. तेथे सुद्धा त्यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपद मिळालं. हे झालं राजकारण, उद्योग आणि क्रीडा क्षेत्राबद्दल. मात्र पटेल कुटुंबाचं शिक्षण क्षेत्रातही मोठं योगदान आहे. मनोहरभाई पटेल यांनी शिक्षण क्षेत्रात खूप मोठं काम केलंय. त्यांनी गोंदिया एज्युकेशन सोसायटी सुरू केली. या माध्यमातून पूर्व विदर्भात भंडारा गोंदिया जिल्ह्यात गावोगावी शाळा, महाविद्यालयं सुरू केली. शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी या शाळा, महाविद्यालयांची मोठी मदत झाली. गोंदिया एज्युकेशन सोसायटीमार्फत शाळांसह कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, कायदा, औषधी निर्माण, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, संगणक, विज्ञान अशा विविध शाखांचं शिक्षण दिलं जातं. सध्या या संस्थेचे नेतृत्व प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नी वर्षा पटेल करतात. आता पाहूया प्रफुल्ल पटेल यांचं राजकीय महत्त्व एवढं का आहे. प्रफुल्ल पटेल यांचं दिल्लीसह देशभरातील राजकीय वर्तुळासह उद्योग, चित्रपट, माध्यमं अशा सर्व क्षेत्रात चांगलं नेटवर्किंग आहे. हेच नेटवर्किंग त्यांना स्वाभाविक दिल्लीच्या सत्तेच्या वर्तुळाजवळ ठेवतं. देशात आजघडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा असोत किंवा यापूर्वी UPA सरकार असताना डॉक्टर मनमोहन सिंग, सोनिया गांधी, अखिलेश यादव आणि इतरही सर्वपक्षीय बडे नेते असोत, तसंच अंबानी, अदानी, अग्रवाल, महिंद्रा, जिंदाल अशा सगळ्या उद्योगपतींशी पटेलांचे संबंध असल्याचं वेळोवेळी दिसतं. प्रफुल्ल पटेल यांच्या घरच्या कार्यक्रमांमध्ये सलमान खान यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांचा वावर असतो. विविध क्षेत्रातील लोकांना सांभाळणं हे प्रफुल्ल पटेल यांचं स्किल आहे. वेळोवेळी देशाच्या नेतृत्वाशी आणि त्याच वेळी विरोधकांशी असलेले संबंध, अनेक मोठ्या लोकांसोबत थेट भेट आणि संवाद करू शकणं ही पटेल यांची मोठी उपयुक्तता आहे. त्यामुळं ते आणखी महत्त्वाचे नेते होतात. प्रफुल्ल पटेल यांची ज्या लोकांमध्ये उठबस आहे ती लोक बघून अनेकांचे डोळे विस्फारतात. त्यामुळं शरद पवार, अजित पवार असोत किंवा कुठलाही राजकीय पक्ष, त्यांना असे किंवा या क्षमतेचे नेते हे हवेच असतात. तर असा आहे प्रफुल्ल पटेल यांचा राजकीय प्रवास आणि विविध क्षेत्रातील योगदान. तुम्हाला प्रफुल्ल पटेल यांच्या योगदानाबद्दल काय वाटतं? प्रफुल्ल पटेल यांनी सर्वात चांगलं काम कोणत्या क्षेत्रात केलं? त्यांची कोणती गोष्ट तुम्हाला आवडते किंवा चुकीची वाटते? यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या सखोल माहितीसाठी इनसाइट जंक्शनला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.